आतापर्यंत आपण इक्विटी डेरिव्हेटिव्ह म्हणजे इंडेक्स व स्टॉक फ्युचर ऑप्शन बघितले. आता कमोडिटी डेरिव्हेटिव्ह बघूया. कमोडिटी डेरिव्हेटिव्ह म्हणजे एखादी वस्तू म्हणजे कमोडिटी प्राइसवर आधारित ट्रेडिंग, जसे की सोने, चांदी, कॉपर, क्रूड ऑइल, नॅचरल गॅस, कापूस, जिरा वगैरे. ज्या कमोडिटीवर आपण ट्रेडिंग करू शकतो त्या 4 प्रकारात मोडतात. बुलियन, सोने चांदी. बेस मेटल्स, कॉपर, ॲल्युमिनियम, झिंक, लीड, निकेल. एनर्जी, क्रूड ऑइल, नॅचरल गॅस. आणि ॲग्रिकल्चर, कापूस, जिरा, रबर, काळी मिरी वगैरे. इक्विटी ट्रेडिंग आपण नॅशनल स्टॉक एक्सचेंज NSE किंवा बॉम्बे स्टॉक एक्सचेंज BSE मधून करतो. परंतु कमोडिटी ट्रेडिंगसाठी भारतात वेगवेगळे स्वतंत्र एक्सचेंजेस आहेत. मल्टी कमोडिटी एक्सचेंज MCX, नॅशनल कमोडिटी अँड डेरिव्हेटिव्ह एक्सचेंज NCDEX आणि इंडियन कमोडिटी एक्सचेंज ICEX. आता नॅशनल स्टॉक एक्सचेंज NSE ने कमोडिटी ट्रेडिंग उपलब्ध करून दिली आहे, परंतु यामध्ये प्रामुख्याने मल्टी कमोडिटी एक्सचेंज MCX मध्ये सर्वात जास्त ट्रेडिंग केली जाते. कमोडिटीमध्ये फ्युचर ऑप्शनद्वारे ट्रेडिंग करता येते. यामध्ये कोणकोणते कॉन्ट्रॅक्ट्स उपलब्ध आहेत, त्यांची इनिशियल मार्जिन, लॉट साईज, एक्सपायरी, तसेच ते प्लॅटफॉर्ममध्ये कसे ॲड करायचे हे आपण झिरोधा काईट ट्रेडिंग प्लॅटफॉर्ममध्ये पुढे बघूया.